हा रामाचा आदर्श आहे. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श आहे. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी. आता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरेच्या गोष्टी काढल्या. मी छोटा माणूस आहे, साहेबांना अधिकचं राजकारण माहिती आहे. मला एकच गोष्ट आठवते की 75 साली इमर्जन्सी लागली. इमर्जन्सीमध्ये सगळे मोठे नेते आत घातले गेले आणि 77 साली जनता पार्टीची स्थापना झाली. जनता पार्टी इंडिया आघाडीपेक्षा वेगळी नव्हती. एकीकडे लोहिया आणि दुसरीकडे वाजपेयी, अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, एकीकडे कर्पुरी ठाकूर, तर दुसरीकडे परत हीच सेना. या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम. आणि RSS पासून तुम्ही राजीनामा द्या, तुमचं सदस्यत्व सोडा, असं जयप्रकाश नारायण यांनी केलेलं आव्हान आणि त्याच्यातनं झालेलं एकत्रीकरण, त्याच्यातनं निर्मिती झाली ती जनता पार्टीची. ज्याच्या खिशात 10 रुपये नसायचे, 100 रुपये नसायचे, अशा फाटक्या खिशाचा जयनारायण, राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा 1,80,000 मतांनी पराभव केला. हे लक्षात घ्या की जेव्हा सत्तेचा गर्व सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात जातो तेव्हा इथलं राजकारण जनता हाती घेतं. हे 77चं उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हीही प्रयत्न करा. महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्राचं राजकारण स्वतःच्या हातात घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेला मतं दिल्याशिवाय राहणार नाही. कारण का ज्या पद्धतीने शरद पवारांचा पक्ष मोडण्यात आला, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचा पक्ष मोडण्यात आला, हे महाराष्ट्राच्या माणसाला पटलेलं नाही. मराठी माणूस वाट बघतो इलेक्शन कधी येत आहे. हे राजकारण जसं 77 साली जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली देशाने हातात घेतलं होतं. संजय गांधींचा आम्ही तिथनं पराभव झाला, चांगल्या चांगल्या मान्यवरांचा पराभव झाला. हेमवती नंदन भूगुणा अर्थात इथे होते, त्यांनीच पराभव केला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.